मग मित्रमैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की जगातलं सगळ्यात चांगलं वॉशिंग मशीन नेमकं कोणतं आहे. अहो, तुमच्याकडे कितीही महागडं वॉशिंग मशीन असेल, पण यांच्यासारखं इतके जुने 10-10 वर्ष जुने डाग स्वच्छ करणारं वॉशिंग मशीन मला नाही वाटत कोणाकडे असेल. कितीतरी लोक यांच्या वॉशिंग मशीन गेले आणि स्वच्छ होऊन बाहेर पडले. आणि आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा असेच एकदम स्वच्छ, पांढरे शुभ्र, निखळ नितळ होऊन बाहेर पडलेले आहे. स्फटिकासारखे स्वच्छ झालेले आहेत ते, असं त्यांना आतून वाटत असेल आता. तर काय झालेलं आहे, बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली असेलच की अजित पवार यांच्यावर 7 ऑक्टोबर 2021 रोजी आरोप झाले होते. त्यांच्या घरावर छापेमारी झाली होती आणि या छापेमारीमध्ये अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे मुलगे यांच्याकडे असलेली संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीची किंमत किती होती माहिती आहे? 1,000 करोड. 1,000 करोड. ठीक आहे. इतकी मोठी अमाऊंट, इतक्या मूल्याची जी संपत्ती आहे त्यांनी जप्त केली होती. आणि असं सांगितलं होतं की ही बेनामी आहे. बेनामी आहे म्हणजे काय, की ही अजित पवारांच्या डायरेक्ट मालकीची नाही आहे. हे कोणाच्या मालकीचे आहे, हा पैसा कसा आलेला आहे, ही संपत्ती कशी क्रिएट झालेली आहे, याचे काही रेकॉर्ड सापडत नाही, असे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनीच डायरेक्ट म्हटलं होतं आणि म्हणून ती जप्त केली होती. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, असं काही जप्त बिप्त झालं, भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर काय करायचं? भाजपसोबत जायचं. तुम्ही स्वच्छ होता. अरे, आपले नरेंद्र मोदीजी यांनी कितीही सांगितलं असलं की न खाऊंगा न खाने दूंगा, त्यांनी कितीही सांगितलं असलं की भ्रष्टाचारी आहे ना माझ्या शेजारी बसू न शकत, माझ्या जर समोर भ्रष्टाचारी असेल ना तर तो थरथर कापायला लागतो. तर ते थरथर कापल्याच्या नंतर काय होतं भ्रष्टाचाऱ्यांचं, तर ते स्वच्छ निघतात असे. कारण त्यांना माहिती असतं की मोदीजींकडे गेलं की आपले सगळे गुन्हे माफ होतात आणि म्हणून ते थरथर कापत असतात थोडक्यात. पण हे मला म्हणजे हसू जरी येत असलं ना तरी ती हसण्यासारखी खरंच गोष्ट नाही आहे. हा यांचा स्वभाव आहे. देशाचा प्रधानमंत्री असं म्हणतो की मी स्वतः खाणार नाही, कुणालाही खाऊ देणार नाही. देशाचा प्रधानमंत्री 1 वर्ष आधी असं म्हणतो की अजित पवार यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला. आपले देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते अजित पवार यांच्याबद्दल, की आओ तुम्ही थोडे दिवस थांबा, अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अशा प्रकारे व्हिडिओ त्यांचे जे आहेत ते खूप व्हायरल झालेले आहेत. ते बोलले होते की काही दिवसात अजित पवार जेलमध्ये जाणार आहे 100%. म्हणजे यांच्याकडे सगळी प्रूफ होती ते जेलमध्ये जाण्याची. आणि आज काय झालं, काल त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलं आणि अजून माहीत नाही कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी ते राजी झाले असतील, मान्य झाले असतील की ठीक आहे आम्हाला काहीच नका देऊ, कुठलंही पद नका देऊ, फक्त माझी तेवढी 1,000 करोडची संपत्ती जी तुमच्याकडे ठेवलेली आहे ती मला वापस करून द्या, असं काहीतरी झालं असणार आहे. आणि आज त्यांची संपत्ती ही परत केलेली आहे आणि म्हणजे थोडक्यात क्लीन चिट मिळालेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही काहीही केलेलं नाही आहे. मग आता इतकं सगळं केलं, माझं काही म्हणणं नाही आहे की हे खरंच भ्रष्टाचारच असणार आहे. जर अजित पवार यांनी भ्रष्टाचार नाही केला, जर अजित पवार यांची ही संपत्ती बेनामी नव्हती, तर देवेंद्र फडणवीस यांनी एकतर माफी मागावी सगळ्या मराठी जनतेची की मला माफ करा, मी चुकून म्हणालो होतो अजित पवार चक्की पिसिंग. खरं तर ही माफी त्यांनी काल परवाच मागायला पाहिजे होती शपथविधीच्या वेळेला, की आम्हाला माफ करा, आम्ही यांच्यावर आरोप केले होते, असं करायला पाहिजे ना. अजित पवारांनी सुद्धा म्हणायला पाहिजे की तुम्हाला काय लाज आहे का, एवढे आरोप केले बेछूट, सगळ्या लोकांना तुम्ही असं बोलले आणि आता ते चुकीचं निघालं, माफी तरी मागा. नरेंद्र मोदी यांना सुद्धा माफी मागायला लावायला पाहिजे अजित पवार यांनी, जर ते स्वच्छ चारित्र्याचे होते, जर त्यांनी पैसा खाल्ला नव्हता, जर ही 1,000 करोडची संपत्ती ही बेनामी नव्हती. तर मग या दोघांनीही, आजचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री, या दोघांनीही एकतर माफी मागावी की आम्ही चुकून बोललो होतो, नाही तर हे जे क्लीन चिट त्यांनी दिलेलं आहे याच्यावर आम्ही डाऊट घेणार आहोत. आणि ते डाऊट घेण्यासारखंच आहे. म्हणजे मला एक कळत नाही की काही अंधभक्त हे एवढं सगळं होऊन पण कसं काही यांच्या मागे जातात. जर एखादा माणूस भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तीला शिक्षाच देऊ शकत नसेल तर मग त्यांच्या त्या चारित्र्यावर शंका नाही घ्यायची तर काय? यांना खरोखर या देशाची काही काळजी असेल का? हे जे मोठे मोठे लोक आहेत ना, मोठे मोठे घपले करणारे, राज्याच्या तिजोरीवर मोठा मोठा दरोडा पाडणारे, हे सगळे लोक आहे ना आरामात आपलं आयुष्य जगत असतात. आणि शिक्षा कोणाला होते? तुम्ही साधा सिग्नल तोडला की तुमच्या खिशातून 500 रुपये गेले समजा,
तुम्ही थोडंसं काहीतरी झालं, पोलीस तुम्हाला पकडणार, लायसन्स नाही आहे, हां 700 रुपये काढ. त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे आता, मला माहीत नाही. पण सामान्य गरीब, मला खूप कीव येते. मला असं मी जेव्हा बघते ना की ट्रॅफिक पोलीस कोणाला तरी पकडतोय आणि पैसे घेतोय, आणि साधे पोरं असतात ते दुसऱ्या गावावरून आलेले काम करायच्या निमित्ताने, आणि अशा लोकांकडून आहे ना पोलिस पैसे हे करतात. आणि हे मोठा मोठा घपला करणारे 70,000 कोटी रुपयाची घोळ केला असं सांगितलं, आणि 70 रुपयाचा घोळ पण हे दाखवू शकले नाही, किंवा 70 रुपये सुद्धा त्यांच्याकडून काढू शकले नाही, किंवा माहीत नाही आतमधून काय देऊ केलं असेल हे सगळं करण्यासाठी. मग याला घोटाळा नाही म्हणायचं, काय म्हणायचं? म्हणे यांच्यावर कुठल्याही प्रकारचे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप नाही लावू शकत. अरे हे स्वतः ज्या ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात ते प्रूफ नाही करू शकत आहे. किती मोठी नाचक्की आहे ही देशाची. मग तुम्ही लावताच कशाला असे खोटे आरोप? तुम्ही बोलताच कशाला असं? कुठल्या प्रकारची संस्कृती तुम्ही राबवत आहात? हे बिलकुल पटण्यासारखं नाही आहे. म्हणजे आज जे काही झालेलं आहे, आता आज यांना क्लीन चिट तर मिळालेली आहे, पण माहिती आहे का भाजपचे यांना असं वाटतं की बाबा आपण कुणालाही काही बोलू शकतो. हे आपल्याला 2014ला जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी कशी हवा केली होती की बाबा मी म्हणजे ना भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करेल, पैसा कोणालाही खाऊ देणार नाही, माझ्या राज्यामध्ये कुणीही पैसा खाणार नाही, सगळं स्वच्छ असेल, सगळे चांगले दिवस येणार. आणि चांगले दिवस कोणाचे आले? यांचे आले. अर्थव्यवस्थेचा काय? डॉलर खाली गेलेला आहे, रुपयाची किंमत खाली गेलेली आहे, डॉलर वाढतोच आहे. डॉलर 40 रुपयावर आणणार होते हे 50 रुपयावरून. 40 रुपयावर कशाचं? ते 50 रुपयावरून 84वर नेलं डॉलर यांनी. कसं काय डॉलर वाढतो आणि रुपयाची किंमत कमी होते? हे आता नरेंद्र मोदी याचं उत्तर का नाही देऊ शकत आहे? याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगते, हे जे काही लोक आज सत्तेमध्ये बसलेले नाही यांच्याकडे अभ्यासू लोक नाही आहेत. खरोखर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठं करायसाठी काय लागतं याचा जेन्युइनली विचार करून अभ्यास करणारे लोक यांच्याकडे नाही आहे, इम्प्लिमेंटेशन करणारे लोक नाही आहेत. आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. हिंदू करून हे सत्तेमध्ये येतात. इतकं सोपं असतं का राज्य चालवणं? राम मंदिर बांधलं म्हणजे राज्य चालवत तर नाही येत तुम्हाला. आणि हे जे काही सगळं आज चाललेलं आहे ना, इतकी बेरोजगारी वाढलेली आहे, शाळा बंद पडत आहेत, आणि गुन्हेगारी वाढलेली आहे, मोठे मोठे बिझनेसमन आवाढव्य होत आहेत, मोठे होत आहेत, आणि सगळा भोंगळ कारभार जो सुरू आहे ना, याचं कारण म्हणजे यांच्याकडे तज्ज्ञ लोकांची कमी आहे. आणि हे तज्ज्ञ लोक घेतच नाहीत. कारण जर एखाद्या तज्ज्ञ आणि खरोखर विचार करणाऱ्या व्यक्तीला घेतलं ना, तर तो व्यक्ती कधीही भाजपला सपोर्टच करू शकत नाही. कारण ज्या व्यक्तीला जे आवश्यक आहे ते जर कळलं ना, तर तो म्हणेल की भाजपचं सरकार हे चुकीचे, यांची आयडिओलॉजी चुकीची आहे असं म्हणेल. आणि त्याच्यामुळे ते तज्ज्ञ लोकांना घेत नाही. आणि यांच्यामध्ये जे तज्ज्ञ जे काय म्हणजे हे ज्या लोकांना घेतात ना पॉलिसी मेकिंगसाठी, त्यांच्या फक्त एक क्रायटेरिया असतो, ते म्हणजे डोक्याने ते हिंदुत्ववादी असतात, भगवा विचार धारण करणारे असतात, आपलं जुनं म्हणजे सगळं भारी, राम देव देवपूजा हे करणारे हे लोक असतात. आपल्याला तिथं राज्य चालवण्यासाठी लोक बसवायचे आहेत, देवपूजा करण्यासाठी आणि देवाचं नामस्मरण करण्यासाठी आणि रामायण महाभारताच्या कथा सांगण्यासाठी आपल्याला तिथे लोकांना नाही पाठवायचं आहे. त्याच्यासाठी आहेत बाकीचे मंत संत महंत हबब इतके सगळे हजारो लाखो, त्यांचे सप्ताह चालूच असतात. राज्यकर्त्यांनी पण हे कामं केले तर काय होणार? आणि हे जे काही आज त्यांनी केलेलं आहे ना, हे जे काही दिसतंय अजित पवार यांचा हा निकाल, हेच आता एकनाथ शिंदे यांच्याबाबतही होणार आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री याच्यावर राजी जरी झालेले असले तरी मला असं वाटतं की ते फारसं काही मागू शकत नाही आहे. कारण त्यांच्यावर पण त्यांचे घोटाळे असतील, जे की दाबतो किंवा जे की काय म्हणूया क्लीन चिट देतो असं आमिष दाखवून या लोकांनी त्यांना जवळ ठेवलेलं असू शकतं. तर हे असं सगळं आहे. जेव्हा आपण असं बघतो तेव्हा खरोखर मला असं वाटतं की जी सुजाण जनता आहे ना, त्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. म्हणजे तुम्ही भाजपचे जरी असाल ना, तरी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही, मोदीजी तुम्ही म्हणले होते ना भ्रष्टाचारांना मी सोडणार नाही, मग तुम्ही कसं काय त्यांना जवळ घेतलं? मग घेतलं तर हे तरी सांगा की ते भ्रष्टाचारी नाही आहेत. हे पण नाही सांगू शकत आहे. म्हणजे बेसिकमध्येच प्रॉब्लेम आहे. आणि असा बेसिकमध्ये प्रॉब्लेम असणारे लोक हे देशाचं हित करतील असं मला नाही वाटत. तुम्हाला वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.